मोठे झाले पाहिजेत। एवढंच काय जे बोलले 4-5 मिनिटं बोलले असते तेवढे। हा माल तुमचं लय बारीक देणं असतं राव। नाही नाही जोक नाही की एवढा मोठा समाज आलेला त्यांना थोडं अप्रूप वाटलं, म्हणजे आपल्या तिकडच्या भाषेत इकडच्या भाषेत त्याला काय म्हणतात की उल्हास वाटला की एक गरिबाचं पोरग। आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठी येतात, त्यांची इकडे शिवसेना आहे, सगळ्या कोपऱ्यात शहर आहे, त्यामुळे त्यांना माहीत असं अमुक अमुक कोपऱ्याने मराठीचेच पोरं येतं, इकडे बी येतात चौकून मुंबईत। आता मी ते इथं बसल्यामुळे मला नाही दिसू शकत, तर त्यांना दिसलं असेल तर ते सांगत होते आचामा वाटला म्हणे एक गरिबाचं पोरग इतके करोडो लोक मुंबईत येऊ शकतात बा, हे विचार करण्याची गोष्ट आहे आणि सरकारने विचार केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं होतं। अरे पत्रकार परिषद चालू आहे, थांब थोडं थांबा, पत्रकार परिषद आहे, शांतता राखा। नाही ते मला नाही माहित, नाही नाही देवेंद्र फडणवीस साहेबाचा नाही नाही, आणि मी लगेच सांगितलं असतं काच कोणा त्याला काय। अरे पण देवेंद्र फडणवीस साहेबाचा दुसऱ्यांनी विषय काढण्यापेक्षा त्यांनीच काना यावा, त्यांनीच सांगावं गरिबाचं दुःख मी जाणून अंमलबजावणी करतो, गरिबाच्या लेकरांनी काय केलं, आणखीनच संधी गेली नाही, पुढं कळण यांना काय। आणखीन 7-8 दिवस 7 दिवस शनिवार रविवार पुढचा उगू देऊ नये, अख्ख्या मुंबईकडे येणार आहे, अख्खा महाराष्ट्रातले मराठी पुरे मुंबईकडे येणार, आणखीन 6-7 दिवस आहे, नंतर कोणी माघारी जात नसतं पुन्हा। त्यांना दुसरं काही आलं का भाजपवाल्या, म्हणजे स्वतः भाजप म्हणण्यापेक्षा भाजप चांगलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाला याशिवाय काही आलं का दुसरं, तेव द्यायना आणि हेव द्यायना, ते द्यायनात म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून आणलं ना। हा निवडून आणलं, मग आता तुमचं देणं काम आहे ना, शेतकऱ्याचा वासुदेव केला, मराठ्याचं तसं केलं, धनगराची तो बी कोपाट लावली, ओबीसीचे तसे हाल आहेत, लाडक्या बहिणीचं तर विचारूच नका। हे काय फोडाफोडीत कुणीही करू शकतं, ते दुसऱ्यांनी निवडून आणायचे आणि आणले नुसतं घेऊन जायचे, कुणीही करू शकतं, याच्या जीवावर कुणीही करू शकतं, कुणीही, पण स्वतः निवडून आणावं लागते, लोकांच्या मनात जिंकावं लागते, दुसऱ्याचे तर कुणीही पळून घेऊन जाईल, त्यात काय मारताना घे। नाही होती आमची मागणी ओबीसी आहे, ते विषय नाही झाला, पण ते म्हणले आम्ही सोबत आहे, त्याचा अर्थ काय काय हो, त्याचा अर्थ काय का सगळंच वाचून सांगितलं देता का आमचा देवारा करून सगळं, तसंच असतं ना ते, आणि उगाच येतात का मग, येतात कशाला मग। आता कोणी जर म्हणतो आम्ही तुमच्या सोबत आहेत किंवा व्यासपीठावर दिसतो माणूस, त्याचा अर्थ तेच असतो, सगळंच बोलून दाखवा असं काही नाही। काही बघ काही वेळेस बहिर्जी नाईक व्हावं लागतं, काही वेळेस बहिर्जी नाईक व्हावं लागतं। मराठी बोलते इसको मराठी, सगळं सांगायचं नसतं, काही वेळेस जिथं माहिती द्यायची तिथंच द्यावं लागते, त्याला गनिमा गावा म्हणते। मी करतो बरोबर ह्या बारीने, मी ह्या बारीनं अख्खा नीट करतो। मराठा आरक्षणाचं यशस्वी ऑपरेशन होणार यावेळेस, टेन्शन घेऊ नका तुम्ही। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला, तर इतक्या संख्येने मराठा आले, उद्धव ठाकरे अचंबित झाले, सरकारनं मागण्यांवर विचार करायला हवा असं ठाकरे म्हणाले, असं जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि जरांगे यांच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 मिनिटं फोनवरून संवाद झाला, सरकारनं मागण्यांवर विचार करायला हवा असं ठाकरेंनी यावेळेला म्हटलं, असं जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा
आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केले जात आहेत.